राम एवढी घाई कशाला? अरे वाघ पाठी लागल्यासारखं काय आलाय? वाघ नाही लागला पाठीशी, देव आहे पाठीशी माझ्या. आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय? अर्जुन तू एवढा खुश कसं काय? काय झालंय? सावित्री, आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. काय झालं माहितीये? आज मला मंदिरामध्ये कृष्णाई भेटली. काय? कृष्णाई? अर्जुन काय बोलल्या? तुमच्यात काही बोलणं झालं? नाही, बोलली काही नाही, पण तिच्या पायाला स्पर्श करायला मिळाला मला. सावित्री, आता माझ्या आयुष्यामध्ये कितीही मोठं संकट आलं ना तरी मी डगमगणार नाही. मला एक ऊर्जा मिळाली, कारण मला माझ्या आईचा, सावित्री, माझ्या कृष्णाईचा आशीर्वाद मिळाला आहे. सॉरी. जरा आनंदाच्या भरात I'm sorry. आनंदाच्या भरात होईना आनंद व्यक्त करण्यासाठी एकदम योग्य जागा शोध दिसतो अर्जुन. सॉरी नाही, मी थँक्यू. जवळपास अंगलट डाव होताच. हे समजणं तुमच्यामुळे घडतंय. हे जे काय हात मोडून घेतलाय ना ते बी तुमच्या गुणामुळं, आणि आज जे घडत होतं ते बी तुमच्या गुणामुळं. चांगला तो गाव सोडून चालला होता ना, कशा पायी अडवला त्याला. आज मी होते म्हणून झालो. उद्या त्या कृष्णाई आमच्या माघारी त्या अर्जुनला भेटायला गेल्या तर काय करणार आहे हो तुम्ही? सांगा की, उत्तर आहे का तुमच्याकडं? पॉइंट आहे बल्लूच्या बोलण्यात. बल्लू, हे आता ना लय झालं बरं का. थांबूया आता सगळं. त्या अर्जुनाला अशी अद्दल घडवतो ना आता की उद्याची उद्याच गाव सोडून गेला पाहिजे. बस खरंच जाईल. आले विश्वंभरच्या मना तिथं कुणाचं चालेना. मामा, तिचं ऐकून भलतंच काहीतरी करायला जाऊ नको. त्याला इतक्या सहजासहजी सोडून चालणार नाही. पुरा बदला घेतल्याशिवाय मी त्याला गावाची यश सुद्धा ओलांडून देणार नाही. म्हणजे काय 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 करणार आहे तू?
कुस्ती काय? कुस्तीची स्पर्धा जाहीर कर. यावेळी असा डाव टाकतो ना, जा जन्मही सरणार नाही तो अर्जुन आहे. कायमचा चितपट, डायरेक्ट आसमानचा रस्ता. लंगडा घोडा युद्ध में दौडा. आधीच हात मोडून गळ्यात आहे, आता पाय मोडून घ्यायचा आहे का? कसं काय खेळणार आहे तू त्याच्याबरोबर कुस्ती? मामा, कुस्ती मी नाही खेळणार, आपला पैलवान खेळणार. असा हरणफास टाकायला सांगतो ना त्याला, सगळ्या गावासमोर मिरची ठेचल्यासारखा ठिचून काढून त्याला. ऐका 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 भैरवगडच्या गावकऱ्यांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार कुस्तीचा भव्य थरार. कवटेकर इंडस्ट्रीज पुरस्कृत बलराम कवटेकर यांच्या सौजन्याने भव्य दिव्य कुस्ती स्पर्धा रंगणार. तवा तयार राहा, कुस्तीचा सामना रंगणार आणि धुरळा उडणार. धुरळा तर उडणारच, त्या बाळाला माती चारणार, तवाच माझ्या मनाला शांती मिळणार. अर्जुन, एक मिनिट. आता काय तुझे रोज रोजचं आहे ना ते आता बस. अरे मी ना तुला काही द्यायला आलीये ना नेहमीसारखं कुठला अंगारा लावायला आलीये. अरे माझं ऐक तरी. काय? त्या मला वहिनी आहेत ना, हा, त्यांचं काय? अरे त्यांच्या ओळखीने मला काम मिळालंय. त्यांच्या ओळखीत कोणतरी होतं ज्यांना केरलासाठी बाई हवी होती. म्हणलं मी आहे, मी करेन. एकदा तुझ्या कानावर घालावं म्हणलं. नाही, काही गरज नाही. आली मोठी कामाची. एक मिनिट, काय म्हणलास? कुठे? तू काहीतरी पुटपुटलास आता. ए, टाइमपास बंद कर. मी ऐकलंय. मला वेळ होतोय. हा, वेळ होतोय म्हणे. असा म्हणतोय की जसं की कामावर चाललायस आणि बॉस वाट बघायलाय. 2 माणसं घरात आहेत, एकाच्याही हाताला काम नाहीये. कुठून आणणार आहे पैसे? कसं होणार आहे मॅनेज? मिळालंय मला नवीन काम. काय अर्जुन, तू हे मला आत्ता सांगतोयस? देवा, थँक्यू अर्जुन. अरे आता तरी नको लपूस. कुठे मिळालंय काम? इथेच पलीकडच्या गावामध्ये शेतमजुरीचं काम आहे. काय अर्जुन, शेतमजुरीचं काम कशाला घेतलंस? हे बघ, कुठलंही काम छोटं नसतं. हे मलाही माहितीये, पण का अर्जुन? हे बघ, मी विद्याधर दादाला वचन दिलंय की मी या गावातच राहील. छोटं मोठं काम करून पोट भरेल. सगळं मान्य, पण यासाठी शेतमजुरीचं काम घ्यायची काय गरज होती अर्जुन? सावित्री, काय आहे ना, मला आता माझं डोकं शांत ठेवणं खूप गरजेचं आहे. मी जर ऑफिसचं काम घेतलं तर माझ्या मनात वेगवेगळे विचार येतील, मला जुन्या गोष्टी आठवतील आणि मला त्याचा खूप त्रास होईल, जे मला नकोय. मी शेतमजुरीचं काम केलं ना तर माझं शरीर थकेल आणि मी घरी येऊन झोपेल. ते मला जास्त गरजेचं आहे. बर, मग मी मला वहिनींना पण हो म्हणून सांगते. उद्यापासून मी सुद्धा कामाला जाईन. नाही. का? अरे आत्ता तर म्हणलास कुठलंही काम छोटं नसतं म्हणून. आपण दोघंही कमवू, जास्त पैसे येतील घरात. मी एकदा म्हणालो ना, नाही, काही गरज नाहीये. अच्छा, आत्ता लक्षात आलं माझ्या. तुला असं वाटतंय का की तुझ्या बायकोनं कुठं जाऊन काम करू नये? मी असं काही म्हणाल नाही. अच्छा 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 अच्छा, मग काळजी वाटते का माझी? हे बघ सावित्री, ते काय आहे, तुला महिन्याच्या शेवटी पगार मिळणार. मी शेतमजुरीचं काम केलं तर मला दररोज पैसे मिळतील. तर आता आपल्यासाठी दररोज पैसे मिळणं महत्वाचं. उशीर होतोय मला.
माझा तिरसट खोट कारण पण देता येत नाही. अरे मला माहितीये आहे तुला माझी काळजी. आय लव्ह. बोला काय देऊ? दादा मला कपड्याचे 2 साबण, अंघोळीचे 2 साबण, भांड्यांचे 2 साबण द्या. नंतर 1 किलो पोहे, 1 किलो रवा, 1 किलो साखर, 1 किलो तेलाची पिशवी, चहा पावडर पॅकेट आणि अजून काही मिठाची पिशवी द्या. आणि हा गुळाची ढेप आणि खोबरेल तेलाची बॉटल एवढं द्या. किती झाले? 590. 590 का? अरे देवा, माझ्याकडे 350 आहेत. एक काम करा तुम्ही, हे साबण राहू द्या, एवढंच द्या. बर. व्हिडिओ देऊन टाक. बलराम सेठ तुम्ही हे पैसे काय आहे? आज माझ्या राशीत लिहिले गोर गरिबांना दान धर्म करा, दिवस आनंदात जाईल. पैसे ठेव, सामान देऊन टाक. काही गरज नाहीये, ठेव तुझ्याकडे. कारण काय आज माझ्या राशीत लिहिलंय, समोरच्याकडनं दान स्वीकारू नका, नाहीतर दान केलेला हातच गळ्यात बांधला जाईल. डायलॉग आपला पडवडाला उभारते बाई. आजकाल तुला एवढे पैसे बघायला तरी मिळतात का? आम्ही आपलं माणूस की धर्म म्हणून म्हणलं बाबा चला दान करू. आता काय ज्याचं करावं भलं ते म्हणतोय माझंच कर. भीक टाकतोयस? नाही, तुझा दुसरा हात पण मी मोडू शकते याची चांगलीच आयडिया आहे तुला. इतक्यात विसरलास? ए बलराम, माझ्या नवऱ्याला तुझे कारनामे कळले ना बलराम, तर झापक काटाव, छातीत दुखायला लागलंय. अटॅक आला काय मला? नवऱ्याला नको, नवऱ्याला नको, नवऱ्याला नको. काय नवरा 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 लावलंय? तुझा नवरा तुला कुत्र्याची किंमत तर देतो का? अरे सरलोच, बाहेर मर्दपणा दाखवता येत नाही ना, म्हणून मग घरी बायको दाखवायचा. पण याला मर्द कसं म्हणायचं? बलराम शेठ, शेठ म्हणायचं, बलराम शेठ. आणि तुझा नवरा एवढाच मर्द आहे ना, त्याला म्हणा आमने सामने लढ. काय ओ गावकरी, तुम्हाला सांगतो, हिच्या नवऱ्यानं मागणं येऊन माझ्या भ्याड हल्ला केलाय. नाहीतर वय मी जर नीट नेटका असतो ना, त्याला छत्रीसारखं उडवून लावलं असतं. माझा पैलवान तयार आहे, त्याला म्हणाव ये आणि मैदानात लढून दाखव. गेल का तो स्पर्धेत भाग? नाही, अख्ख्या गावाला कळू द्या तो मर्दय का ना मर्दय. ए सांगशील ना, नवऱ्याला स्पर्धेत भाग घे, नाहीतर त्याला म्हणा छाती गोंधून घे ना मर्द. काय ना मर्द? काय रकेस ना, तुला काय समजलं काय? काय रे? अरे कवठे भैरवगड मध्ये कुस्त्याची लई मोठी स्पर्धा आहे. ते बलराम कवठेकर आहेत ना. बलराम कवठेकर? हा. ते पण लई भारी पलवान आहेत असं ऐकून होतं मी. काय बा पाहुणं, तुम्ही पण त्याच गावचं ना, मग घेणार का कुस्तीत भाग? तुम्ही ते सायकल चालवून पैसे दान केलेत म्हणे, आम्ही ते टीव्हीत आणि पेपरात पाहिलंय.
आता मैदान जंगी आहे आणि बक्षीस पण मोठं आहे. घेणार का भाग? पाहुण्यांच्या काय मला दिसत नाही. असू दे. भाऊजी हे म्हणजे असं आहे ना की 12व्याला गेलोय आणि कावळ्याने अजून निवच शिवला नाहीये. सकाळ धरणं वाट बघतोय त्या अर्जुनची, अजून आला नाही. एवढं डिवचून पण तो जर आला नाही ना तर बल्ल्या तुझ्या आयडियाचा काहीच उपयोग नाही झाला. असं काही करावं लागेल की जेणेकरून त्यानं या स्पर्धेत भाग घेतला पाहिजे. बस म्हणून तर थेट त्याच्या मर्दानगीला चॅलेंज केलं होतं ना. चिडल भडकल येईल मैदानात कुस्ती खेळायला. कशाचं काय बसले घरात शिपोट घालून मायाला त्याच्या. चित्तेला पकडायला सश्याचं जाळं लावलं तर मग दुसरं काय होणार? तुझ्याकडे लय आयडिया असतात ना रे. मग तू दे की एखादी आयडिया. तशाही तुझ्या आयडियाला चालतात म्हणा. होय मामा? मी आयडिया देण्यापेक्षा आधी स्वतः मधला मूर्खपणा ओळखा. अरे हात बरा आहे ना? सांभाळू ना. कारण ज्याच्या वाट्याला तुम्ही चाललात त्याला तुम्ही पुरतं ओळखलेलं नाहीये आणि निघालात प्लॅन करायला. तुमचं लेक्चर बंद करा. चाललं कुठं ते सांगा. बॅग वगैरे घेऊन. काही नाही ग, घरात बसू बसू जरा कंटाळा आला होता, म्हटलं यावं फिरून, म्हणून चाललोय जरा 2-3 दिवस बाहेर काढ. म्हटलं तुला सांगून जावं तर तू खोलीत नाहीस. म्हटलं की नाही तुमची बिनकामाची खलबत सुरू असतील ना, म्हणून शोधत शोधत इथं. चला येतो. एवढं काय महत्वाचं काम? मामा, सगळंच बोलून दाखवायचं नसतं, करूनही दाखवायचं असतं. आता काय नवीन करणार आहे तू? आणि म्हणजे जे काही करशील ना ते जरा जपून कर, नाहीतरी तुझा कुठलाच प्लॅन कधीच सक्सेस होत नाही. काय बोलले? तुमच्या फालतूगिरीपेक्षा माझे प्लॅन बेस्टच असतात, दिसतंय ना. आणि मामा वेळच सांगेल सगळं. आणि तुमचे भातुकलीचे खेळ सुरू राहू द्या. ऑल द बेस्ट मामा. चला नंदा येतो. मामा, भाऊजी हे बोलतायत ना ते अगदी बरोबर आहे. आपण त्या अर्जुनला अजून पुरता ओळखू शकलो नाही. तो ह्या सगळ्याच्या बाबतीत ना व्यवस्थित विचार करून पाऊल उचलणारा माणूस आहे. नाही, आपल्याला आपली चाल बदलावी लागेल. अर्जुन, अरे आलास तू? अरे तुला अया पगार झाला? थांब देवा पुढे ठेवते. हा पण मी म्हणतो ते तुला ऐकायला मिळालं का? नसेलच ऐकायला मिळालं. तू गावात होतस तरी कुठे? हे घे. अरे त्या बलरामने कुस्तीची स्पर्धा ठेवली आहे आणि गावावर काय सांगत सुटलंय? तू गुंडेस म्हणून. व्हायला लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. एवढंच नाही, वरतून काय म्हणतो माहिती का? तू त्याच्यावर मागून बी आडल्ला केला. हे सगळं गावभर नाही, अख्ख्या न्यूज चॅनलवर सुद्धा फिरतय. ऐकून तर असं चेचाव वाटलं ना त्याला. म्हणजे एवढा मार खाऊन पण तुलाच चॅलेंज देतोय रे तो. एक काम कर मर्दा, तू स्पर्धेत भाग घे आणि डायरेक्ट भीड त्याला मी म्हणते, आणि दाखव तुझा जलवा. अख्ख्या गावासमोर त्यांचा जो कोण पैलवान असेल ना त्यांना चांगला असा गडाबडा लोळव ना आणि फुस करून टाक चांगला, आणि या पापडासारखा मोडून टाक. सगळ्या गावासमोर अब्रू जाईल त्याची.
त्याच्या मायला तो इस्त्री कडक जेव्हा नाक खाली घालून सगळ्या गावासमोरून जाईल ना तेव्हा कळेल त्याला. बस ऐक अर्जू, उद्याच्या उद्या नाव दे आणि आता नाही सोडायचं त्याला. आता लेवल झालीच पाहिजे एकदम. मार्या पार करून टाक एकदम गपगार.